विश्वदर्पण, निर्भीड पत्रकारिता सत्याच्या बाजूने। नमस्कार, विश्वदर्पण न्यूज चॅनलमध्ये मी सुशील सूर्यवंशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आज आपण आलेलो आहोत काशी लिंगेश्वर नगर ग्रामपंचायतीसमोर। या ठिकाणी विविध मागण्या घेऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर काशी लिंगेश्वर नगरातील नागरिक जमलेले आहेत। हलकी वाजवत घोषणा देत त्यांनी आता या ठिकाणी प्रशासनाचा जाहीर निषेध केलेला आहे। त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधूया आणि नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी आहेत, जे या ठिकाणी आपण पाहताय कशा पद्धतीने निवेदन ते घेऊन आलेले आहेत। तर त्यांच्या मागण्या काय आहेत आपण जाणून घेऊया। तर नेमके काय मागण्या आहेत काका आपल्या? आमच्या अशा मागण्या आहेत की 4 दिवसामध्ये 6 चोऱ्या होतात, लाईट नाही आहे, रस्ते नाही आहेत आणि रस्ते आहेत ते एखाद्या डिलिव्हरी बाईला सुद्धा नेता येत नाही, रिक्षे येत नाहीत आणि पाणी बऱ्याच ठिकाणी लिकेज आहे, लाईट तरी बंदच आहेत। मग हे ज्येष्ठ नागरिकाला, वयस्कर माणसाला किंवा गरोदर बायकांना रस्त्यानं चालता येत नाही आहे, ही परिस्थिती आहे। आणि चोरी झाल्यामुळे तिथले लोक फार भीतीच्या वातावरणात राहत आहेत। आणखी बरेच जण या ठिकाणी संवाद साधणार आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करणार। नेमक्या काय मागण्या आहेत आपल्या? पोलवर काशी लिंगेश्वर ग्रामपंचायतीमध्ये पोलवर लाईट नाही, जिथं लाईट आहे तिथं बल्ब बंद आहेत आणि दुरुस्त करायला कुणी येत नाही ग्रामपंचायत। आणि साप वगैरे असल्यामुळं त्रास होतो लहान मुलांना वगैरे, ज्येष्ठ नागरिकांना। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपली तक्रार ते मांडतायत। आणखीन एक ग्रामस्थ या ठिकाणी आपल्यासोबत आहेत, त्यांची देखील काय मागणी आहे ते आपण पाहूया। मी 2002 इथं राहायला आलेलो, तो लाईट नव्हती, लाईट आल्यापासून मी लाईटची अशी तक्रार आहे की बल्ब लावित नाहीत, पोल उभे असून काय करायचे त्याच्यावर लावित नाहीत आणि बिघडलं तर दुरुस्त करीत नाहीत आणि चोऱ्याचे प्रमाण वाढलेलं आहे। सर, तुमचं काय मत आहे? माझं असं मत आहे की या ग्रामपंचायतीमधील जे रस्त्यांची समस्या आहे भरपूर प्रमाणात आहेत। वारंवार BDOंकडे मागणी करून देखील दुरस्ता होत गेलेल्या लाईटच्या जिथे लाईट नाही आहेत त्याचं कारण आहे की काही ठिकाणी वायर जे गेलेले आहेत धोकादायक आहेत आणि पोल नाही आहेत मुळात काही एरियामध्ये, तिथे लाईट बसवण्यात यावी। चोऱ्यांचं प्रमाण वाढले, तसं आम्ही निवेदन SP पण दिलं आहे, त्यांनी तातडीने ती कारवाई केली, परंतु ग्रामपंचायतीचे जे काम आहे लाईट बसवणं मुळात ते आजपर्यंत होत नाही। ज्यांना कामं दिलेली आहेत ते देखील वेळेवर कामं करत नाही आहेत, ही तक्रार प्रामुख्याने मोठी आहे। या ठिकाणी आपल्यासोबत एक ज्येष्ठ नागरिक सुद्धा दिसतात। सर, नेमक्या काय समस्या आहेत? घरांच्या नोंदी जी आहेत ते नियमाप्रमाणे होत नाहीत, अतिरिक्त फीस न लावता नियमाप्रमाणे नोंदी घरांच्या करून घ्याव्यात। या ठिकाणी आज मोठ्या संख्येनं हे सर्व आंदोलक घोषणाबाजी करत होते, तर नेमकं काय सांगाल? मी या भागातील गेल्या 30 वर्षापासून राहतो, ग्रामपंचायतहून 3 वर्ष झालं। आमच्या या भागातील नागरिकांच्या अनेक समस्या आहेत, या संदर्भाने आम्ही 13 तारखेला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये या भागातील ग्रामपंचायत काशी लिंगेश्वर यांनी प्रशासनाने या भागातील लोकांना रस्ते असेल, लाईट असेल, पाणी असेल हे तातडीने पुरवावं, त्यांच्या समस्या दूर कराव्या यासाठी निवेदन दिले आणि आज यासाठीच आम्ही हा आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। जर आमच्या मागण्या नाही मान्य केल्या तर यापेक्षा तीव्र आंदोलन करून ग्रामपंचायतला टाळ ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत। इथल्या प्रश्न मार्गी लागले पाहिजेत, यासाठी हे आजचं आंदोलन आहे। तुमची काय तक्रार आहे नेमकी? या भागातील सर्वसामान्य नागरिक या ग्रामपंचायत कार्यालयाला मेहनत करून आपला टॅक्स भरतो आणि त्या टॅक्स आणि काही ज्या प्रशासनाने योजना दिलेल्या आहेत आपल्या भागामध्ये, मूलभूत सुविधा किंवा नागरी सुविधा, विषय असेल कचऱ्याचा असेल, लाईटचा असेल, नळाच्या पाण्याचा पिण्याचा असेल, रस्त्याचा असेल, हे प्रशासन फक्त आपल्या भागात येऊन फक्त आमच्या भागातील फक्त टॅक्स गोळा करून हे दलालाच्या खिशात घालायचं काम करत आहे। त्यामुळे या भागातील आम्हा सर्व नागरिकांना कुठेतरी जागरूक करून या ठिकाणी आज आक्रोश मोर्चाचं आयोजन करावं लागलेलं आहे आणि आज या ठिकाणी या प्रशासनाला जाग आलेली आहे। आज ताबडतोब यांनी लगेच बोर दुरुस्तीसाठी माणसं पाठवले, ताबडतोब लाईट बसवण्यासाठी आदेश काढत आहेत। तरी पण यावर आम्ही न थांबता जोपर्यंत आमच्या भागातील नागरी समस्या आहे पूर्ण होणार नाहीत किंवा यांनी आम्हाला आज सांगितलेलं आहे की 8 दिवसामध्ये ह्या सगळ्या समस्या आम्ही पूर्ण करूयात, जर ह्या पूर्ण नाही केल्या तर येणाऱ्या काळामध्ये यापेक्षा आणखीन आम्ही तीव्र आंदोलन छेडून आम्ही आमच्या भागाला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत। काशी लिंगेश्वर एकजुटीचा, काशी लिंगेश्वर एकजुटीचा,
विकास कामात अडथळा आणणाऱ्या प्रशासन व दलालांचा, विकास कामात अडथळा आणणाऱ्या प्रशासन व दलालांचा. सर नेमकी आपली काय भूमिका आहे? मी ग्रामपंचायत काशीलिंगेश्वर नगरमधील रहिवासी असून देवगिरी नगर कॉलनी हा तिकडं नंदधाम सोसायटीकडली पाईपलाईन आहे. तिथं जवळपास 250 कनेक्शन आहेत. जुनी लाईन आहे, तिथं पूर्णपणे लिकेज आहे. आम्हाला पिण्यासाठी पाणी येत नाही आणि जर आले तर सगळं गढूळ पाणी येत आहे. आम्ही वारंवार 2022पासून निवेदनं देऊन, तक्रारी देऊन, अर्ज देऊन सुद्धा आमची कोणी दखल घेत नाही. तर तात्काळ आमची दखल घेण्यात यावी, अन्यथा आम्ही आंदोलन करणार आहे. त्याची शासनाने दक्षता घ्यावी आणि आमची समस्या पूर्णपणे सोडवावी. आपल्यासोबत या ठिकाणी काशीलिंगेश्वर नगरातील काही महिला देखील आहेत. तर काय समस्या आहेत तुमच्या? आम्ही हनुमाननगरमधून आलोत, मेडिकल कॉलेजच्या समोरच्या एरियातून. आम्हाला रस्ता व्यवस्थित नाही आहे. रस्त्यात पाणी साचतं, रस्त्यात खड्डे आहेत एवढे मोठे, 2 व्हीलर जाता येत नाही, 4 व्हीलर नीट चालत नाही. आणि कचऱ्याची गाडी तर 15-15 दिवस कचऱ्याची गाडी येत नाही. लोकांनी कचरा टाकून रस्त्याच्या कडेने घाण केले. डुकरांचा प्रादुर्भाव होतो, जास्त डुकरं येतात आणि रात्रभर त्यांचा त्रास. चोरांचा सुळसुळाट होतो. चोर आणि पोलिसांची गाडींची गाडी येत नाही. चोऱ्या झाल्यात आमच्या गल्लीत 2-4 ठिकाणी. आणि काही अशा रस्त्याचा प्रॉब्लेम, रस्त्यात पाणी साचतं, लाईट नाही आहे रस्त्यानं. रात्री बायका माणसं जातात रात्रीचं, मग भीती वाटते यायला जायला लेडीजला. त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागेल एवढी इच्छा आहे. आणखीन एक या ठिकाणी ज्येष्ठ काकू या ठिकाणी आपल्याला दिसतात. काकू काय सांगायचं काय म्हणजे ह्याच अडचणी, नाली नाही, लाईट नाही खांबावर, रस्त्यावर रस्ता बरोबर नाही, हे सांगणं गरजेचं आहे. बस एवढंच. उडून मला खाली मोठी कमान आहे, तिथं गुडघ्यात त्याला पाणी साचतं. या मग लेडीजला इकडे जाता येत नाही, गाड्यावर जाता येते, चालत जाणाऱ्याला जाता येत नाही. पण रोड क्रॉस करायचं म्हणजे आम्हाला 1 किलोमीटर लांब जावं लागते, पण नंतर वापस यावं लागतं. या ते उडून फुलाखाली मुरुम टाकणं गरजेचं आहे. म्हणजे रस्त्याची समस्या आहे. तुमची काय समस्या आहे? रस्ता, लाईट, ह्याचा डुकरांचा त्रास. तो आणखी काय समस्या आहे तुमची? माझे मुलं ना ह्या शाळेत आहेत, अंबादास शाळेत. तिथून मी सोडायला येते. तिथून येताना प्रॉब्लेम होतो. तिथं मुलं वगैरे बसलेले असतात. मग जाताना भीती वगैरे वाटते. तर ते गांजा, सिगरेट वगैरे घेत बसलेले असतात. मग कोण पाठीमागं आहे नाही बघूनच रोड क्रॉस करावा लागतो मला. रोड पटरीवरनं यावं लागतं मला. रस्त्यात दारू पिणारे वगैरे असतात, त्याच्या दारूचे दुकाने, गांजाचं वगैरे चालतं सगळं तिथं. आणि महिला सुरक्षित नाही आहेत. शाळेचा रस्ता तोच आहे. वरून उड्डाणपुलावरून मुलींना जाता येत नाही. मग उड्डाणपुलाच्या खालूनच पायी रस्ता असल्यामुळं बहुतेक जास्त लेडीजच तिथून खालून जातात. मग लेडीज सुरक्षित नाही आहेत, मुली सुरक्षित नाही आहेत. शाळेतल्या छोट्या छोट्या मुली, त्यांच्यासाठी सुरक्षेसाठी काहीतरी करावं लागेल तुम्हाला. म्हणजे मुलींच्या सुरक्षेचा सुद्धा मोठा प्रश्न या नगरामध्ये आहे, असं प्रकर्षाने या ठिकाणी या सर्व महिला आपल्याला सांगताना दिसत आहेत. आताच या ठिकाणी या सर्व ग्रामस्थांनी प्रशासकांना आणि ग्रामसेवकांना निवेदन दिलेलं आहे. आपल्यासोबत या ठिकाणी प्रशासक आहेत. सर नेमकं काय सांगाल? इथल्या लोकांच्या ज्या तक्रारी आहेत त्याचं निरसन कधी होणार आहे? गेल्या 26 ऑगस्ट रोजी आपली ग्रामसभा झाली. मतदार यादी फायनल झाल्यानंतर पहिली ग्रामसभा झालेली आहे आणि त्या ग्रामसभेमध्ये बरेच ठराव आपण घेतलेले आहेत. त्या ठरावाच्या अनुषंगाने आणि उपलब्ध निधीच्या प्रमाणात आपण टप्प्याटप्प्याने सगळे विकास कामं, सगळ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न प्रशासन या नात्याने आपण करणार आहात. आता महत्त्वाचा विषय जो आपण सांगताय की पतदिवे बसवायचा आहे, तर ग्रामसभेमध्ये ज्या प्रोसिडिंग झाल्यात त्याप्रमाणेच आपण सर्व कामकाज ह्याच्यापुढे करणार आहात आणि अडचणी टप्प्याटप्प्याने सोडवल्या जातील. जरी समस्त सन्माननीय नागरिकांची मागणी आहे की इथं रस्ता झाला, तिथं झालं नाही, पण आपल्याकडे जो निधी उपलब्ध आहे त्या निधीच्या प्रमाणातच आपण सर्व हे कामं करणार आहेत. फक्त थोडा वेळ लागेल, मागे पुढे होईल, पण टप्प्याटप्प्याने सर्व काम आपण करणार आहे. ग्रामसेवक सुद्धा आपल्यासोबत आहेत. सर खूप वर्षापासून या ठिकाणी सर्व नागरिक ग्रामसभेमध्ये अनेक विषय मांडत आहेत, ते विषय अजूनही पूर्ण झालेले नाहीत. नेमकं काय सांगाल? काही विषय पूर्ण झालेले आहेत. जे काही राहिलेले असतील विषय तर आम्ही येणाऱ्या 27 डिसेंबरला ग्रामसभा घेत आहोत. त्याच्यामध्ये मागील झालेल्या ग्रामसभेची कामं आणि राहिलेले कामासंदर्भात माहिती देऊन जी ग्रामसभेने ग्रामस्थ जे आम्हाला कामं सुचवतील त्याप्रमाणे आम्ही पुढील कामं करण्यास तयार आहेत. प्रचंड नाराजी या ठिकाणी या काशीलिंगेश्वर नगरामध्ये ग्रामस्थांची दिसत आहे आणि या नगरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड दररोज द्यावं लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासन याकडे लक्ष देणार का? कॅमेरामॅन प्रशांतसह मी सुशील सूर्यवंशी, विश्वदर्पण न्यूज, लातूर.
विश्वदर्पण, निर्भीड पत्रकारिता सत्याच्या बाजूने.